साखळीतल्या चिकणे भागात 58 वर्षीय शैला घाडी या महिलेची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी डिचोली पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवत 34 वर्षीय संशयित सागर राऊळ याला अटक केली आहे। संशयितानं पीडित महिलेच्या लहान मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र शैला घाडी यांनी या विवाह प्रस्तावाला ठाम विरोध दर्शवला होता। याच रागातून संशयितानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासातून दिसून आलंय। हत्या केल्यानंतर संशयितानं मृत महिलेच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि मोबाईल फोन काढून घटनास्थळावरून पळ काढला होता। पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून सुमारे 1.11 लाख रुपये किमतीचा चोरलेला ऐवज जप्त केलाय। पुढील तपास डिचोली पोलीस करत आहेत। सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शैला यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे। त्यांची एक मुलगी जुने गोव्यातील एका कंपनीत कामाला असते। याच कंपनीत काम करणाऱ्या सावंतवाडीच्या सागरशी तिची मैत्री जुळली। मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं। त्यातून सागर त्यांच्या घरी येऊ जाऊ लागला। दरम्यान मिळालेल्या माहितीप्रमाणे सागर आणि तिनं लग्नाचा विचार करून कायद्याप्रमाणे पहिली स्वाक्षरी देखील केली होती। अर्थात यातील सत्यता डिचोली पोलीस तपासत आहेत। याच काळात सागरनं त्यांच्या कुटुंबाला अनेकदा आर्थिक मदत केली, पैसे दिले असं बोललं जातंय। पण अचानक त्यांचं प्रेम फिसकटलं आणि भांडणं सुरू झाली। मुलीनं लग्नास नकार दिला। याच रागातून सागर पुन्हा त्यांच्या घरी जाऊन आत्तापर्यंत दिलेले पैसे परत द्या अशी मागणी करायचा। यातून त्यांच्यात सतत भांडणं व्हायची। हेच पैसे मागण्यासाठी तो परवा घरी गेला होता, मात्र शैला आणि त्याच्यात पुन्हा कडाक्याचं भांडण झालं। याच भांडणात राग मस्तकात भिनलेल्या सागरनं तिचं डोकं भिंतीवर आपटलं आणि निर्दयपणे तिची हत्या केली। आता सूत्रांनी दिलेल्या या माहितीत किती सत्यता आहे याची तपासणी पोलीस करत आहेत। दरम्यान शैला यांना ठार मारण्याचं राक्षसी कृत्य केल्यानंतर त्यानं शैला यांच्याच मोबाईलवरून त्यांच्या मुलीला फोन करून केलेल्या कृत्याची माहिती दिली। शिवाय घरातल्या सगळ्यांना जीव मारून टाकेन असं देखील त्याने धमकी दिली आणि तिथून तो मुंबईला पसार झाला। डिचोली पोलिसांनी त्याची माहिती काढत मुंबई पोलिसांना सतर्क केलं। त्यानुसार मुंबई पोलिसांच्या मदतीनं डिचोली पोलिसांनी विरार भागात त्याच्या मुसक्या आवळल्या। आता गोव्यात आणल्यानंतर त्याची चौकशी केल्यावर खरं काय ते समोर येईल। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।